नमस्कार. मी नागेश शरणागत. आज भरपूर दिवसात हा व्हिडिओ बनवत आहो आणि विषय घेऊन आलो आहे. अनेकवाले अर्थात मार्गाच्या बाहेरील लोक आपल्या मार्गाची किंवा या मार्गातील सेवकांची का म्हणून गुस्सा किंवा राग करतात. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय, याला समजून घेतल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये. कारण जो अर्धगड असते ना, तो नेहमी झलकत असते आणि म्हणून पूर्ण समजल्याशिवाय, जर अर्धा समजला, अर्धा ऐकून घेतलात तर तुम्हाला समजणार नाही. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणी स्किप करू नये. आणि आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला वळूया आपल्या विषयाकडे. मार्गाच्या बाहेरील किंवा अनेकवाले या मार्गाची किंवा या मार्गाच्या सेवकांची का म्हणून गुस्सा करतात. सेवक बांधवांनो, आपण ते एक मन ऐकलात, पाण्यातला मासा झोपक येतो कसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. सेवक बांधवांनो, आपल्याला कळलं आहे की आपल्या या मार्गामध्ये जागृत शक्ती कशी काम करतोय, एक परमेश्वर कसं करतो, म्हणजे कशी मदत करतोय, हा आपल्याला कळला आहे. पण त्यांना ह्या गोष्टी कळल्या नाही. त्यांना कसं कळणार? आपण जेव्हा पटवून देऊ तेव्हा. पण आपण केव्हा पटवून देऊ? जेव्हा आपल्याला हा मार्ग कळेल तेव्हा. आजही आपले 8 ते 10 लाख सेवक आहेत, लेकिन 10 लाखामधून मोजके असे सेवक आहेत, 8 ते 10 लाखातून मोजके असे सेवक आहेत, 5-25 हजार, की ज्यांना मार्ग कळला आहे. आणि ज्यांना मार्ग कळला आहे त्यांना परिपूर्ण मार्ग कळला नाही. आज मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगतोय, तर मलाच हा मार्ग कळलेला नाही. तरी पण जितका समजतो तितका मी सांगण्याचा प्रयत्न, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पाठवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपले का म्हणून गुस्सा करतात, आपल्या मार्गाचे का म्हणून गुस्सा करतात, याच्या मागे त्यांची चूक नाही आहे. कारण जेव्हा ते आपल्याला सवाल करतात, कोणत्याही गोष्टीवर सवाल करतात, की या मार्गातला हनुमानजी कोणता आणि मंदिरातला हनुमानजी कोणता, याच्यावर जेव्हा ते बोलतात, तेव्हा आपल्या कितीतरी सेवकांना त्याला एक्सप्लेन करून सांगता येत नाही, त्याला समजावून सांगता येत नाही. किंवा दुसऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीविषयी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा आपला जो सेवक आहे तो त्यांना समजून सांगत नाही. तर का म्हणून समजून सांगत नाही? कारण की तो आहे अभ्यासाचा भाग किंवा ऐकण्याचा भाग. श्रवणशक्ती आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे वाचनशक्ती कमी आहे, श्रवणशक्ती कमी आहे. फक्त आपल्याला, आपण एवढंच पाहतो, या मार्गात आलो, दुःखी होतो आणि सुखी झालो, एवढंच पाहतो. तर का म्हणून सुखी झालो? आपल्या बाबांनी काय केलं? आपल्या बाबांनी कोणत्या संकटातून एका भगवंताची प्राप्ती केली? का म्हणून एका भगवंताची प्राप्ती केली? जर ह्या गोष्टीचा कन्सेप्ट आपल्याला समजला, या काही गोष्टी समजल्या, तर आपण दुसऱ्या निंदा करणाऱ्याला आपण समजवू शकतो. आपल्या मार्गात अशा कशा गोष्टी घडत आहेत की ज्यामुळे आपल्या मार्गावर टीका टिप्पणी होतोय. पहिलीच एक तर पूर्वीपासूनच आपल्यावर दोष आहे की परमात्मा एकवाले आईवडिलाला फेकतात आणि बाबा जुमदेवजीला घरी घेऊन येतात. काही काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण बाबा मानते की बाबा जुमदेवजी म्हणतो, तर बाबा जुमदेवजीलाच भगवान समजतात आणि ते बोलतात की बाबा वो तो टोपीवाले बाबा आहे, त्याची सेवा करतात. आणि आपले काही काही सेवकही म्हणतात, हो, पण आपले जो मानते की बाबा जुमदेवजी आहेत हे आपले भगवंत नाही, आपले ते आहेत सद्गुरू, ते आहेत आपले गुरु. आता मला सांगा, तुम्ही त्यावेळेसही बोलू शकता ना की आमच्या सद्गुरूने आम्हाला पायासुद्धा पडू दिला नाही. ह्या मार्गाचा आपण जेव्हा अनेकमध्ये होतो, एखाद्या भक्ताकडे, एखाद्या वैद्याकडे, कुणाकडे गेलो तर आपल्याला पैसे लागत होते. पण हा मार्ग स्वीकारताना आपल्याला एकही रुपया लागला नाही. कितीतरी संस्था आहेत, कितीतरी देवस्थान आहेत की त्या देवस्थानमध्ये किंवा आपण कोणा भक्ताकडे गेलो तर हवन पूजन करायचे, ते पैसे घेतात. पंडित जे येतो आपल्या घरी कथा करून देतो, त्याचे पैसे घेतात. कोणतीही गोष्टी जर आपण करायला गेलो मार्गाच्या बाहेर तर पैसे लागतात. पण महान ते की बाबा जुमदेवजीने एकही रुपया न घेता आपल्याला ही भगवत कृपा दिली, आपल्याला हा मार्ग दिला. ह्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. माहीत आहेत पण आपण सांगू शकत नाही आणि त्यांचा सवालाचा जबाब देऊ शकत नाही. आपल्याला आपली सोडवणूक आपणच करावी. तुझं आहे तुझं पासे तरी तू जागा भुललासे, ह्या म्हणीप्रमाणे आपल्याला आपल्या सद्गुरूने जागविलं आहे. अशा बहुतच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सद्गुरूने आपल्याला जागविल्या, आपल्याला माहीत आहेत पण आपण त्यांना सांगू शकत नाही. आणि राहिली गोष्ट अशी की बोटावर मोजण्यासारख्या लोकांना माहीत आहेत आणि ज्यांना मोजण्यासारख्या लोकांना माहीत आहे त्यांनी कधी जागवलं नाही, त्यांनी कधी जागवलं नाही. आणि ज्यांनी जागवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जागण्याचा प्रयत्न केला नाही. अशा बहुतशा गोष्टी आहेत. यावर अजून पुन्हा मी व्हिडिओ बनवणार, मी माझ्या मार्गात येण्याचं कारण सांगणार, मार्गात येण्याच्या कारण सांगणार. मार्गात येण्याआधी मी काय होतो,
मार्गात आल्यावर आता आहो कसं, ही जो आताची पोझिशन आहे हे का म्हणून मी स्वीकार केलं, हे सर्व तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. पण हे सर्व ऐकण्यासाठी, पूर्ण समजण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं लागेल, मला कमेंट करावं लागेल. मला जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत मी काय बोलत आहो मला माहीत आहे. काही लोक निगेटिव्ह कमेंट करतात, काही लोक पॉझिटिव्ह करतात. ज्यांना समजलं तो पॉझिटिव्ह करते आणि ज्याला समजलं नाही तो निगेटिव्ह करतो, आणि ज्याला या दोन्ही गोष्टी नाही आहेत तो काही करत नाही. मी मान्य करतोय, पण आपल्या जो मार्गावर टीका टिप्पणी होतोय किंवा आपल्या मार्गाची जर काही गुस्सा होत असेल, कोणी राग करत असतील, तर त्याच्यात दोषी आम्ही सेवक आहोत. कारण आम्ही जेव्हा ते आपल्यावर प्रश्न निर्माण करतात तर आम्ही त्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देत नाही, आणि त्या कारणास्तव ह्या सर्व कन्फ्युजन, हा जो गोंधळ उठतोय त्या कारणास्तव उठतोय आणि आपल्यावर टीका टिप्पणी करतात. जर आपण त्यांना आपल्या मार्गाविषयी पद्धतशीर रीतशीरपणे जर समजावून सांगितलं तर आपल्या मार्गाची कोणीही गुस्सा करणार नाही. कारण की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो मानव धर्म की जय, मानव धर्म की जय. मी याच्या पहिलेच्याही पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये बोललो आहे की आपला मानव धर्म ही एक पथ आहे, आपला मानव धर्म ही एक पथ आहे, आपला धर्म हिंदूच आहे, आपण हिंदूच धर्माचे अनुयायी आहो. आपला भगवंत फक्त हनुमानजीच आहे, आणि आपण का म्हणून हनुमानजीची पूजा करत, म्हणजे हनुमानजीला पूजतो, पण रामजी, श्यामजी, घनश्यामजी, 33 कोटी देवी देवताला का म्हणून पूजत नाही, याचा जर आपण अभ्यास केलो तर आपल्याला उत्तर देता येईल. काही काही अशा गोष्टी आहेत की मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी मागं पुढं पाहतो, कारण की कुणाच्या मनाला ठेस लागू शकतो, कुणाला माझे विचार पटतात, कुणाला नाही पटत. हा पण मी त्याचाही विचार करत नाही कधी कधी, पण कधी कधी करावा लागतो. ह्या सर्व गोष्टी आहेत. हनुमानजीला आपण मानतो, हनुमानजी हा हिंदू धर्माच्या नुसार भगवंत आहे, परमेश्वर आहे. परमेश्वर आणि भगवंत याच्यामध्ये फरक आहे, पण सर्व लोक परमेश्वर आणि भगवंत एकच समजतात. तर ह्या दोन्ही एकच आहे, आणि हनुमानजी हा हिंदू धर्मानुसार भगवंत आहे, आणि आपल्या मानव धर्माचा भगवंत तोच आहे. तर मानव धर्म ही एक पथ आहे, हिंदू आपला हा धर्म आहे. जर ह्या अशा गोष्टी आपल्याला जर त्यांना समजवता आल्या, जे आपल्यावर गुस्सा करतात किंवा आपल्याला कोणी सवाल करतात, त्या सवालाचा जर आपण त्यांना योग्य उत्तर दिलो आणि प्रेमाने समजावून सांगितलो, मार्गाच्या शिकवणीच्या नुसार, सत्य मर्यादा प्रेमाच्या शिकवणीनुसार जर आपण त्यांना समजावून सांगितलो तर ते जरूर समजून घेतील, आणि आपल्या या मार्गाचा हळूहळू जो द्वेष आहे तो कमी होईल. आणि सर्वात पहिले दोषी मुख्य आपण आहोत, कारण की आपण स्वतः या मार्गाला समजलो नाही, आणि आपणच समजलो नाही तर आपण काय समजवणार, आणि जोपर्यंत आपण समजून सांगणार नाही तोपर्यंत हा कन्फ्युजन निघणार नाही. म्हणून सेवक बांधवांनो, माझी कळकळीची विनंती आहे की मार्गाला समजून घ्या, आणि जो मी पूर्वी व्हिडिओ घातला आहे त्या व्हिडिओंनासुद्धा एकदा त्यांना बघून घ्या आणि समजून घ्या, आणि जेवढा तुम्ही समजून घ्या तेवढा तुम्हाला उत्तर देण्यास सोपं होईल. आणि मी अपेक्षा बाळगतो की पूर्वीचाही व्हिडिओ तुम्ही बघाल, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल, याच्यात दुसरी कोण आहे, आपण आहोत. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढे बोलतोय आणि आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.